नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. उद्या संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी देखील या ठिकाणी पुणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाणी जपून वापरावं लागणार आहे. पुणेकरांसाठी या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ती म्हणजे उद्या संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी देखील या ठिकाणचा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार असल्याची माहिती कळते आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण पुण्याचा पाणी पुरवठा जो आहे तो उद्या संपूर्ण दिवसभर बंद राहणार आहे. तसंच शुक्रवारी देखील पुणे शहराचा जो पाणी पुरवठा आहे तो कमी दाबाने होणार आहे. आणि एकूणच कसं स्वरूप असणार आहे पुण्याच्या पाणी पुरवठ्याचं जाणून घेऊयात. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वैभव, काय स्वरूप पुण्याच्या पाणी पुरवठ्याचं? स्वाती, गुरुवारी दिवसभर पुण्याचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार आहे. जी जलकेंद्र आहेत, पाणी उपसा केंद्र जी आहेत, या सगळ्या ठिकाणी दुरुस्तीची आणि देखभालीची कामं जी आहेत ती बऱ्याच दिवसांपासून बाकी राहिलेली होती. ही सगळी कामं करण्यात येतील. त्यासाठी सगळ्या जलकेंद्रांचा, पर्वतीपासून वारजेचे असेल इतर सगळ्या जलकेंद्रांचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार आहे. आधीच शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, त्यात पाण्याची ओरड सुरू आहे. असं असताना गुरुवारी साधारणपणे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा जो आहे तो कमी दाबाने केला जातो. मात्र या गुरुवारी 7 तारखेला पूर्ण शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहणार आहे. आणि त्यामुळे जी व्हॅक्युम्स तयार होतात पाण्याच्या पाईपलाईन्स मध्ये ती भरायला वेळ लागतो दुसऱ्या दिवशी. म्हणून 8 तारखेला सुद्धा कमी दाबाने पाणी पुरवठा जो आहे तो शहरामध्ये होईल. त्यामुळे येत्या 2 दिवस पुणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. अगदी वैभव, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे पुणेकरांनो, पाणी जपून वापरा.